नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मोठ्या घराण्यातून येतात, त्यांना या राज्यामध्ये काय चाललंय कदाचित माहिती नसावं। त्याच्याबरोबर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना पत्र लिहिण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांना लिहायला पाहिजे होतं। त्याचं मुख्य कारण फडणवीसांना लिहिलं असेल तर योग्य केलं, कारण ते स्वतः होम मिनिस्टर आहे। त्यामुळे मिलिंद देवरा जे पत्र लिहितायत त्याच्यावरनं कुठेतरी होम डिपार्टमेंट हे कमी पडलं हे अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे साहेब दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। याच्यातून कुठेतरी हे जे काही पत्र लिहिलं गेलं ते सीएम आणि होम मिनिस्टर म्हणजे जे देवेंद्र फडणवीस त्यांना लिहिलं गेलं, म्हणजे होम डिपार्टमेंट झोपलं होतं का? होम डिपार्टमेंटला काही माहिती नव्हतं किती लोक येणार आहेत, आणि ही माहिती त्यांनी त्यांच्याकडे असली तरी ती लपवली आणि महानगरपालिकेला नाही सांगितली। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब देवरांच्या माध्यमातून होम डिपार्टमेंटचे राजकीय दृष्टिकोनातून कपडे काढतात असं आमचं सगळ्यांचं मत आहे। सुप्रीम कोर्टला सुद्धा काही सामाजिक कार्यकर्ता संघटनाने आम्ही सर्वांनी मिळून काही पत्र तिथे लिहिली होती। सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की जेव्हा आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी लढत असतो, आमच्या सगळ्यांची अपेक्षा असते की सरकारने त्याच्यावर प्रतिसाद दिला गेला पाहिजे, पण सरकार मीडियाच्या माध्यमातून राजकीय वक्तव्य करत फक्त काय बोलतोय पुरावे द्या। सर्व पुरावे आम्ही सोशल मीडिया आणि गुगल ड्राईव्हच्या मदतीने सरकारकडे पोहोचवले, पण त्याच्या बाबतीत अजून तरी काही झालेलं नाही। पण हे बघा, ही सेंट्रल एम्पावर्ड कमिटी जी या देशाचं सुप्रीम कोर्ट यांनी जी बनवलेली आहे, त्यांच्याकडनं एक पत्र या आंदोलनाचं आणि आमच्या पत्राचं दखल घेऊन एक पत्र सीएस साहेबांना आलेलं आहे की याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जमीन ही सरकारची आहे, ही जमीन सरकारची असताना बिवलकर परिवाराला दिलीच कशी, असे ताशिरे या पत्राच्या माध्यमातून सरकार राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाली म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या कमिटीने तिथं लगावलेले आहे। त्यामुळे आम्ही इथं असणाऱ्या सीएस साहेबांना भेटून त्यांना विनंती केली या पत्राची दखल आपण घ्या। त्यांच्यापर्यंत ते पत्र पोहोचलं नव्हतं, पण आम्ही जे कमिटीचं पत्र हे सीएस साहेबांपर्यंत पोहोचवलंय। ऑफिसला त्यांचं नक्कीच ऑफिशियली सुद्धा आलं असेल। या बाबतीत ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल, पण सीएस साहेब हे सकारात्मक होते। याच्या आधी सुद्धा आम्ही जे पत्र हे सीएस साहेबांना दिलं होतं ते पत्र त्यांच्या ऑफिसकडनं यूडीला सुद्धा यूडी सेक्रेटरीला पण गेलं आणि लॉ अँड ज्युडिशरीला पण गेलेलं आहे। पण लॉ अँड ज्युडिशरीला यूडीला सांगितलेलं आहे की तुम्हीच या बाबतीतली माहिती रोहित पवारला आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना तिथं द्यावी। अजूनपर्यंत यूडी विभागाकडनं आमच्याकडे कुठलीही माहिती जी आम्ही मागितलेली ती मिळालेली नाही। त्यामुळे कुठेतरी यूडी डिपार्टमेंट ही माहिती लपवतंय का असा सगळा प्रश्न आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतो। आणि हे पत्र जसं आम्ही देत होतो याच्याबरोबरच अजून एक महत्वाचं पत्र हे सीएस साहेबांना आम्ही दिलेलं आहे, आणि ते पत्र आहे आदरणीय पवार साहेबांचं। हा विषय कुठला आहे? हा विषय आहे पुणे एपीएमसीचा। हा मुद्दा कुणी उठवला? विकासजी लवांडे माझ्याबरोबर आहेत, त्यांनी हा मुद्दा तिथं उठवला होता। याच्यात काय काय घडतंय पुणे एपीएमसीमध्ये? याच्यामध्ये 300 कोटीपेक्षा जास्त रुपयाचा भ्रष्टाचार तिथं झालेला आहे। त्याच्याचबरोबर याच्यात आपण जर खोलात गेलो त्याच्यामध्ये असेही काही विषय झालेले आहेत की पट्टीमध्ये गैरव्यवहार झालेला आहे, शेतकऱ्याला पट्ट्या खोट्या द्यायच्या, 4 रुपयाला एखादी गोष्ट शेतकऱ्याकडनं घ्यायची आणि ती 10 रुपयाला विकायची, म्हणजे कुठेतरी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। त्याच्याचबरोबर तिथे असणारी जमीन जी कितीतरी कोटी रुपयाची आहे ती कुठल्या तरी एका कंपनीला अशीच त्या ठिकाणी देऊन गेली। याच्यामध्ये तिथे असणारे सर्व सदस्य, सर्वच नाही पण काही सदस्य, त्याच्यामध्ये काही पदाधिकारी हे एपीएमसीचे जे राजकीय पदाधिकारी ते याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि काही अधिकारी इन्व्हॉल्ड आहेत। याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं इन्व्हेस्टिगेशन चांगलं करा, पण इन्व्हेस्टिगेशन अशाच व्यक्तीला तिथं दिले डीडीआरला जो तिथं भ्रष्टाचारामध्ये इन्व्हॉल्ड आहे असं लोकांचं मत आहे। म्हणजे चोरी करणाऱ्या व्यक्तीलाच तिथं पोलीस अधिकारी म्हणून बसवलंय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। त्यामुळे याच्यात लक्ष तुम्ही घाला असं सीएस साहेबांना आम्ही तिथं बोलवलं। हे पत्र आदरणीय पवार साहेबांनी, याच्याबरोबर विकास लवांडे यांचं पत्र हे सीएम साहेबांना सुद्धा दिलं आणि सेक्रेटरी साहेबांना सुद्धा दिलेलं आहे। या बाबतीत ते काय करतात हे आपल्या सर्वांना बघावं लागेल। मजेशीर बघा, हे सरकार पॉकेटमार सरकार आहे आणि एकदम मजेशीर सरकार आहे। याच्यामध्ये अधिकारी सुद्धा किती मजेशीर आहेत हे आपण सर्वांनी बघा। हे एक मी तुम्हाला आदेश दाखवतोय, पणन संचालय महाराष्ट्र राज्य पुणे, हे कधीच आहे? हे आहे 29 ऑगस्ट 2025 म्हणजे काल परवाचंच हे पत्र आहे। या पत्रात कुणी हे पत्र काढलेलं आहे? ह्याच्यात विकास रसाळ नावाचे एक अधिकारी आहेत जे सध्या पणन संचालक पदावर कार्यरत आहे। या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काय केलंय तर या अधिकाऱ्याला स्वतःची नियुक्ती ही मुंबई एपीएमसीवर केलेली आहे। मुंबई एपीएमसीच्या अंतर्गत नवी मुंबईची सुद्धा एपीएमसी येते हे आपल्या सर्वांना माहिती आहे। त्या एपीएमसीला वर्ल्ड लेवलची मार्केट बनवण्यासाठी, एपीएमसी बनवण्यासाठी हजारो कोटी रुपयाचा
खर्च तिथं केला जाणार आहे, त्याचं प्लॅनिंग केलं जाणार आहे. उलाढाल हजारो कोटीची हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तिथे असणारे जे सर्व सदस्य आहेत त्यांना तिथं थांबवण्यात आलेलं आहे. त्यांची नियुक्ती ही रद्द करण्यात आलेली आहे. आणि प्रशासक म्हणून कोण तिथं आलेले तर विकास रसाळ. पण कोणाच्या अधिकाराने नाही तर कोणाच्या सैली विकास रसाळांची तिथं नियुक्ती झाली आहे, त्यांचं नाव आहे विकास रसाळ. म्हणजे झालं असं, पेपर ज्यांनी लिहिला नाही तर प्रश्न पत्रिका ज्यांनी लिहिली तोच उत्तर द्यायला सुद्धा बसला, तोच निकाल जाहीर करायला सुद्धा बसला. आणि निकाल झाल्यानंतर त्याची सरकारी भरती सुद्धा स्वतःच त्यांनी करून घेतली. अशा पद्धतीचा काळा बाजार हा अधिकाऱ्यांकडनं तिथं केला गेला आहे. त्यामुळे स्वतःच्याच सहीची नियुक्ती स्वतःच्याच अधिकाराने मुंबई एपीएमसीवर जर ते करत असतील याच्या मागे नक्कीच कुठं ना कुठं तरी भ्रष्टाचार करायचा हा हेतू असू शकतो, अशी कुठेतरी त्या ठिकाणी चर्चा आहे. त्यामुळे या बाबतीतली माहिती सुद्धा आम्ही सीएस साहेबांना दिलेली आहे. विकास रसाळांनी स्वतःचीच नियुक्ती तिथे का केली, कोणालाही त्यांना सांगितलं, त्याच्यामध्ये इंटेंट काय होता, आणि एवढा हजारो कोटी रुपयाचा खर्च करून तिथं मुंबई एपीएमसीला इंटरनॅशनल लेव्हलची एपीएमसी करत असेल तर ही रस्सीखेच तिथं असलेला प्रशासक बनण्याची का, याच्या कुठेतरी आपल्या सर्वांना आता लक्ष घालावं लागेल असं आम्हाला तिथं कळतं. दादा, संजय राऊत असा प्रश्न उपस्थित करतायत की मराठ्यांचं जे आंदोलन मुंबईमध्ये झालं त्या आंदोलनाला रसद कोणी पुरवलं? नाही, आंदोलनावर आपण चर्चा करू, पण या बाबतीत कोणाला काही प्रश्न आहेत का? त्याच्यातला पहिल्या मुद्द्यावरचा प्रश्न असा आहे की सचिव साहेबांनी तुम्हाला नेमकं काय सांगितलं, त्यांच्या हातात काय करण्यासारखं आहे? कारण हे जे बिवलकरांना जमीन देण्यात आलेली आहे ही शासनाच्या आदेशानुसारच जमीन देण्यात आलेली आहे, ही मिसगाईड करून जरी देण्यात आलेली असली तरी निर्णय मात्र शासनाचाच. एक आपण समजून घ्या की सिडकोने अनेक वेळा बिवलकरांना जमीन देऊ नये अशी भूमिका ही लिखित घेतलेली आहे. सिडकोचे आत्ताचे जे अधिकारी आहेत जे आम्हाला सांगतात विधी व न्याय विभागाचा जो आदेश आहे त्याला गृहीत धरून आम्ही ही जमीन हस्तांतरित केली. पण सिडकोचं आमच्याकडे पत्र असं सुद्धा आहे की सिडकोच म्हणते विधी व न्याय जे म्हणते ते चुकीचं आहे, ते खोटं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असताना 5,000 कोटी रुपयाची जमीन जर सिडकोने एका व्यक्तीला दिली गेली असेल तर त्याच्या मागे नक्कीच भ्रष्टाचार मोठा आहे. त्यामुळे ज्या लोकांना अक्कलच नाही तर पैसे खाण्याएवढीच अक्कल आहे त्याच लोकांचे कुठे ते दाढ दुखत असावी असं मला वाटतंय. पण हा जो कुठला मलिदा या लोकांनी खाल्लेला आहे तो सुद्धा इलेक्शनच्या आधी खाल्लेला आहे. त्याच्यामध्ये इलेक्शनचा पैसा हा काढण्यात आलेला आहे, तो सुद्धा 5,000 कोटी रुपयाचा. या लोकांनी खाल्लेला मलिदा मात्र आम्ही तिथं पचून देणार नाही. त्यामुळे हे सुप्रीम कोर्टाने कॉन्स्टिट्यूट केलेली समिती आहे, सुप्रीम कोर्टाने, आणि सुप्रीम कोर्टात आता केस आहे. या कमिटीने जर सीएस साहेबांना पत्र लिहिलं असेल तर नक्कीच त्याची दखल हे सीएस साहेब घेतील. अधिकारी हे हुशार असतात, कुठं ते स्वतः अडकू नये याची भूमिका त्यांची नेहमी असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आपण बघता तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त राजकीय दबावापोटी आणि चेअरमन जेव्हा सिरसाट तिथं होते त्यांनीच त्यांचा अधिकार वापरून ह्या सगळ्या गोष्टीला ओव्हररूल करून ही 5,000 कोटीची गरिबाची जमीन ही एका मोठ्या व्यक्तीला त्या ठिकाणी हस्तांतरित केली असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. एक तर याच्या आधी जे आम्ही पत्र दिलेलं होतं ते त्यांनी यूडीला लिहिलेलं आहे. अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला एकनाथ शिंदे साहेबांचं ते डिपार्टमेंट आहे त्यांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. त्याच्याचबरोबर लॉ अँड ज्युडिशरी जे लॉचं डिपार्टमेंट असतं या राज्याचं जे सीएम साहेबांच्या अंतर्गत आहे त्यांना सुद्धा पत्र लिहिलं आहे. ते लॉ डिपार्टमेंटने लगेच पत्र हे यूडीला लिहिलेलं आहे. तुमच्याकडे सगळी माहिती आहे, तुम्ही ती माहिती द्या. पण यूडी विभागाला गेल्या 10-15 दिवसामध्ये आम्हाला कुठलीही माहिती दिली नाही. त्यामुळे सीएस साहेबांना आम्ही सांगितले ती माहिती आम्हाला पाहिजे. आमच्याकडे माहिती आहे, आम्ही वेगळ्या पद्धतीने ती माहिती घेतली आहे, पण आम्हाला ऑफिशियली ती माहिती सरकारकडनं का दिली जात नाही? आम्हाला तुम्ही पुरावे मागता, आम्ही ते पुरावे देतो, पण सरकार मात्र आम्ही जेव्हा पुरावे तुम्हाला काही गोष्टीचे कागदपत्र मागतो ते जर देत नसते तर कुठं ना कुठे ते काळबेरा आहे. आणि यूडी डिपार्टमेंट ही सगळी माहिती दाबतंय, लपवतंय, हे असं आमचं ठाम म्हणणं आहे. रोहितजी, आणखी एक खरं तर प्रश्न आहे रायगड मधलाच आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये धर्माच्या आधारावरती टाउनशिप ही उभी केली जात आहे. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने देखील त्याची दखल घेतलेली आहे. हलाल लाईफस्टाईल टाउनशिप या नावाने ते उभं राहत आहे आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धार्मिक आधारावर विभाजन करून भेदभाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न होतो. हे बघा, आपला देश संविधानाने चालतो. या देशामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात, तसंच राज्यात राहतात, शहरात राहतात, जिल्ह्यात राहतात, तालुक्यात राहतात, गावात राहतात. त्यामुळे अशा पद्धतीने जर कुणी कुठल्याही समाजाचा एखादा मुद्दा घेऊन, जाती धर्माचा मुद्दा घेऊन एखादी टाउनशिप जर प्रमोट करत असेल ते संविधानाच्या विरोधात आहेत. त्यामुळे सरकारने या बाबतीत कुठे ना कुठे निर्णय घ्यावा, कारवाई तिथं करावी. आम्ही कोणाचंही समर्थन करत नाही. जो संविधानाच्या विरोधात आणि जो जाती धर्माचा वापर हा पैसा कमवण्यासाठी करत असेल तर
तर त्या सर्व लोकांच्या विचाराच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत. संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की आंदोलनाला रसद कुणी पुरवली, त्यांचा रोख कुठेतरी एकनाथ शिंदेकडे आहे आणि तुमच्याकडे आहे. बघा, राऊत साहेबांनी हे स्टेटमेंट तिथं वापरलं असेल, त्यांचं टार्गेट, त्यांचा रोख कोणाकडे हे दुनियाला तिथं माहिती आहे. हे शासन पवारांचं शासन नाही, हे शासन महाविकास आघाडीचं शासन नाही. मग हे शासन आमचं नसेल तर हे शासन महायुतीचं आहे. मग महायुतीमध्ये होम डिपार्टमेंट कोणाकडे? देवेंद्र फडणवीस साहेबांकडे. जे काय आज बोललं जातं की ह्यांनी रसद पुरवली, त्यांनी रसद पुरवली, ह्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, मग होम डिपार्टमेंट झोपलंय का? वापरा ना तुम्ही सगळी माहिती. आमचे फोन टॅप करताय ना तुम्ही, आमच्या मुवमेंटवर तुमचं लक्ष आहे, आम्ही कोणाला भेटतो, काय करतो, हे सगळं तुमचं सीआयडी तुमच्याकडे ईडी सीबीआय जे काय वापरायचंय ते तुम्ही वापरा. हे त्या ठिकाणी तुम्ही बघा. फक्त एक गोष्ट असं आहे की कुणीही जर आंदोलन करत असेल, कुणी तिथं येत असेल, तर आमच्या काही कार्यकर्त्यांनी नाहीतर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी जर पाणी पाजलं असेल तर जेवणाचं नियोजन तिथं केलं असेल ते माणुसकीच्या नात्याने केलेलं आहे. कारण का सरकारला माहित होतं हे आंदोलन 3 महिन्यापूर्वी माहित होतं की हे आंदोलन 3 महिन्यानंतर होणार आहे. लोक इथं येणार आहेत. होम डिपार्टमेंट काही झोपलेलं डिपार्टमेंट नसतं. त्यांना माहित असतं की लोक काही 2-3 हजार नाही, लाखो लोक येणार आहेत. तर इथं जे महानगरपालिका आहेत त्यांना सांगून संडासाची सोय, टॉयलेटची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, तिथं पाऊस चालू होता तिथं आडोशाची सोय, ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे करायला पाहिजे होत्या, ज्या दुर्दैवाने सरकारकडनं झाल्या नाहीत. आणि म्हणून मुस्लिम समाजाचे लोक असतील, इतरही समाजाचे लोक असतील, इतर मराठा समाज असेल, बाकी इतर काही मायक्रो ओबीसी लोकांनी सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल, माणुसकीच्या नात्याने इथं जेवण, प्यायला पाणी, कपडे, पावसात कुणी भिजत असेल तर छत्र्या, अशा काही गोष्टी तिथं दिलेल्या आहेत. त्यामुळे राऊत साहेब जे बोलतात त्यांचा राजकीय टार्गेट हे दुसरं कुणीतरी असावं. आणि आम्ही खुल्लं तिथं म्हणत आहोत, जर तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायची ते तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, पण ह्या सर्व राजकीय इन्व्हेस्टिगेशनमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आज जो आमचा शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला सुरक्षेचे प्रश्न या राज्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात तिथं सगळ्यांसमोर आहेत ते सोडवण्यासाठी जरा ताकद वापरली तर असते योग्य ठरेल. सरकारने पुण्य प्रमाणपत्र देण्यासाठी जो जीआर काढला त्याला आव्हान देण्यासाठी आता छगन भुजबळ स्वतः तयारीला संभ्रम लागले आहे. आणि त्यांनी या दोन्ही नाराजी समाज व्यक्त म्हणतायत केली की आम्हाला आहे. फसवलेलं आहे. जीआर काढताना विश्वासात समाजामध्ये संभ्रम आहे. त्या हे GR बघा, कमिटीमध्ये महाजन साहेब जे ओबीसी नेता आहेत ते स्वतः तिथं होते. मुख्यमंत्री साहेब हे मुख्यमंत्री राज्याचे, त्यामुळे कमिटी काय करते हे मुख्यमंत्र्यांना माहित होतं. ठीक आहे, एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला ठेवलं असेल, अजितदादांना बाजूला ठेवलं असेल, तो त्यांचा राजकीय विषय आहे. पण तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांचं तर लक्ष होतं. आणि जेव्हा व्यासपीठावर उपोषण सोडवण्यात येत होतं तेव्हा जयकुमार गोरेजी जे मंत्री आहेत, ओबीसी नेते, ते सुद्धा तिथं होते. म्हणजे मराठा नेते होते, ओबीसी नेते होते. आणि सगळ्यांनी मिळून एक पत्र जे काय राज्य सरकारकडनं तिथं दिलं ते जरांगे भाऊंना मान्य होतं, तिथं असलेल्या कार्यकर्त्यांना मान्य होतं. म्हणजे सर्वमान्य चर्चा तिथं झाली, तिथं सर्वमान्य जीआर हा काढण्यात आला. तर मला असं वाटतं की जे काही 2 महिन्यापूर्वी तुम्ही करायला पाहिजे होते आत्ता केलं. कारण का आमच्या सगळ्यांची मागणी हे जे सर्वमान्य, सर्व समाजाला मान्य तुम्ही जीआर काढत असाल तर 2 वर्षापूर्वीच तो काढायला पाहिजे होता. उगाच ओबीसी विरुद्ध मराठा हे वातावरण फक्त इलेक्शन जिंकण्यासाठी भाजप आणि महायुतीकडनं तिथं करण्यात आलं. आता ही अशी परिस्थिती असताना भुजबळ साहेब हे सरकारमध्ये आहेत. आता तिथं जयकुमार गोरे आणि महाजन साहेब हे तिथं होते चर्चेत, देवेंद्र फडणवीस साहेब तिथं चर्चेत होते. आता मग हे तुम्ही सरकारमध्ये मंत्री असताना तुम्ही का चर्चा करत नाही? का आधी तिथं बोललं जात नाही? 3 महिने हे आंदोलन होणार हे तुम्हाला माहित होतं. मग 3 महिने तुम्ही सगळेजण काही झोपला होता का? या बाबतीत तुम्ही सिरियस नव्हता का? मग ह्याच्या आधी तुम्ही काय करत होता? का तुम्हाला पाहिजेच होतं की जेव्हा लोकल बॉडी इलेक्शन, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या इलेक्शनच्या आधी जसं तुम्ही विधानसभेला ओबीसी मराठा फार भाषण करून तिथं वातावरण केलं, हीच परिस्थिती तुम्हाला लोकल बॉडी इलेक्शन, फक्त इलेक्शनसाठीच तुम्हाला हे करायचं असेल तर हा वाद अजून सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं पेटवला जाईल असं आम्हाला वाटतं. हे दुर्दैव आहे. अशा पद्धतीने काही गोष्टी न करता कुठेतरी आता समाज जसं केले हा निर्णय निघाला असेल, सगळ्यांनी स्वीकारला असेल. उद्या जाऊन अडचणी येऊ शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे, ते आपण नंतर बघू. पण आज मुद्द्यावर बोलण्याची जरूरत आहे. शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला सुरक्षेचे जे प्रश्न आहेत ते आज महत्वाचे आहेत असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. दोन्ही ज्या उपसमित्या आहेत, मग ओबीसीची असो किंवा मग ती मराठा, त्या दोन्हीमध्ये भाजपच्या सदस्यांचं वर्चस्व दिसून येतं. आणि अध्यक्ष आता बघा ना, कालची जी समिती पुढे आली त्याच्यामध्ये सुद्धा भाजपचे नेते मोठ्या प्रमाणात होते. त्यात मराठा समाजाचे होते, ओबीसी समाजाचे, मुख्यमंत्री स्वतः होते. आता ह्यातून त्यांना काय करायचं होते मला माहित नाही. म्हणजे हा निकाल जो काल दिला तो सर्व मान्य होता. जर ओबीसी नेत्यांना मान्य आहे, मराठा समाजाला मान्य आहे, सामाजिक कार्यकर्त्याला मान्य आहे, तर आमचं म्हणणं असं आहे की 2 वर्षापूर्वी तुम्ही झोपला होता का? हाच निकाल त्यावेळेस तुम्ही का नाही दिला?
मग इथं कुठेतरी तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही 3 मित्र पक्ष आहात, एकामेकाचा राजकीय दृष्टिकोनात जिरवण्याचं काम तुम्ही इथं करत आहात का? त्यामुळे हे जे काय चाललंय ना, की या सरकारमध्ये जे 3 पार्ट्या आहेत ते कुठे एका पेजवर नाहीयेत, एका विचाराने काम करत नाहीत, फक्त एकामेकाचे कपडे काढणं आणि तिथं राजकीय पद्धतीने कुठेतरी खेळी खेळणं याच्यातच हे सगळे गुंतलेले आहेत. यांना न मराठ्याचं पडलंय, न ओबीसीचं पडलंय, न अल्पसंख्याकचं पडलंय, न एससी एसटी कुठल्याही समाजाचं, न शेतकरी कष्टकरी, न कुणाचंही पडलेलं नाही. ह्यांना काय पडलंय? त्यांना फक्त येणारं इलेक्शन, मुंबई महानगरपालिका, त्याच्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था या जिंकायच्या आहेत एवढं त्यांना पडलेलं. म्हणून हे वाद कुठेतरी आज वाढवत चाललेले आहेत. मुंबईमध्ये लोक येणार हे माहीत होतं, तरी मुंबईकरांना अडचण व्हावी या दृष्टिकोनातून सुद्धा सरकारकडनं काही ना काहीतरी पावलं ही उचलली गेली होती. हे जे आंदोलन आहे ते बदनाम व्हावं यासाठी काही पावलं उचलली गेली होती. आणि हा जो निकाल आला तो 3 महिन्यापूर्वी आला असता, आंदोलन होण्यापूर्वी आला असता, तर आम्ही म्हणलो असतो सरकार नक्कीच माणुसकीच्या नात्याने इथं काम करते, पण चाणक्य नीती दाखवण्याच्या नादात महाराष्ट्राचं मात्र आणि समाजाचं मात्र इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल. शिवसेनेचे जे नेते आहेत मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि असं म्हटलं की अलीकडच्या काळात मुंबईमध्ये जे आंदोलन झालं त्यामुळे मुंबई ही ठप्प झालेली होती. आता एसओपीने हे सुनिश्चित केलं पाहिजे की महाराष्ट्राचं राजकीय आणि आर्थिक तांत्रिक केंद्र जे आहे ते लकवाग्रस्त होणार नाही, हे आम्हाला आश्वासित केलं पाहिजे. ते मोठ्या घराण्यातून येतात, त्यांना या राज्यामध्ये काय चाललंय हे कदाचित माहिती नसावं. त्याच्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना पत्र लिहिण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांना लिहायला पाहिजे होतं. त्याचं मुख्य कारण फडणवीसांना लिहिलं असेल तर योग्य केलं, कारण ते स्वतः होम मिनिस्टर आहेत. त्यामुळे मिलिंद देवरा जे पत्र लिहितायत त्याच्यावरनं कुठेतरी होम डिपार्टमेंट हे कमी पडलं हे अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे साहेब दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्यातून कुठेतरी हे जे काही पत्र लिहिलं गेलं ते सीएम आणि होम मिनिस्टर म्हणजे जे देवेंद्र फडणवीस त्यांना लिहिलं गेलं. म्हणजे होम डिपार्टमेंट झोपलं होतं का? होम डिपार्टमेंटला काही माहिती नव्हतं किती लोक येणार आहेत, आणि ही माहिती त्यांनी त्यांच्याकडे असली तरी ती लपवली आणि महानगरपालिकेला नाही सांगितली. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब देवरांच्या माध्यमातून होम डिपार्टमेंटचे राजकीय दृष्टिकोनातून कपडे काढतायत असं आमचं सगळ्यांचं मत आहे. ओके, थँक्यू. मी सोशल मीडियावर टाकतो, हे टाकलंय सोशल मीडियावर. त्यानंतर हे विकास रसायनांचा कारनामा हे सुद्धा आता मी सोशल मीडियावर टाकणार आहे. यांची सुद्धा नियुक्ती थांबवण्यात यावी आणि अशा पाहत रहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.